भाऊ या स्मशानभूमी असेल, त्यानंतर शाळा असतील, आरोग्य केंद्र आहे, पशुवैद्यकीय केंद्र आहे, अशाही ठिकाणी या ठिकाणी आपण स्वच्छता आणि वृक्षारोपण त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये करावं। एक दिवस आपण पुढच्या आठवड्यामध्ये जे गावातील शासकीय अधिकारी आहेत, त्यांचा स्टाफ आहे, त्या सर्वांना सुद्धा या कार्यक्रमासाठी नक्कीच निमंत्रित करूयात असे या ठिकाणी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो। आणि आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण पुढच्या काळामध्ये सर्वांनी एकत्रित पद्धतीने येऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो। आणि यानंतर आता पूजन झालेलं आहे, यानंतर नारळ वाढवण्यासाठी कार्ला ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर जाधव यांना विनंती, या ठिकाणी आपण नारळ वाढवावा आणि या कार्यक्रमाला आदरणीय दीपाली वहिनी उलावळे, जिल्हा परिषद सदस्या व सरपंच उज्ज्वलाताई गायकवाड, सर्व सदस्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण आणि स्वच्छतेला यानंतर सुरुवात होईल। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्याचप्रमाणे इथून पुढे स्वच्छतेची मोहीम राबवून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने यावेळी या स्वच्छता मोहिमेमध्ये जिल्हा परिषद सदस्या सौ दीपालीताई दीपक ओलावळे, तसेच सरपंच सौ उज्ज्वला अंकुश गायकवाड, माजी सरपंच सौ भारती संतोष मोरे, उपसरपंच अभिषेक प्रकाश जाधव आणि ग्रामस्थ, तसेच ग्राम विकास अधिकारी सुभाष सरपाते आणि मान्यवर यावेळी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले। बेशरम
गरम पाण्याचं काय अडचण नाही. काय काय ठेवू नको, काढून तुडून टाकायचं, त्याच्यात डिझेल मारायच्या नंतर सुकल्यावर पिटून टाकायचं. डायरेक्ट मुळे लेवल मारू, लेवल मारीत फक्त खाली नाही, वरची लेवल मारीत दिवाळी मग करू परत. त्याच्यावर थोडी काळी माती टाकून देऊ. इकडे तिकडे देण्यापेक्षा आपण इकडे टाकून देऊ, भरून देऊ. झाले का? पाच झाले सर. घ्या तुझ्या करून पाणी घे. पेढे ठेवलं, पेढे उचल. साईडला ठेवू. आज आपल्या कारला या ठिकाणी शिवकालीन तलाव जो आहे त्याचं उत्तम दर्जाचं बांधकाम असावं, त्याच्या बाजूनी वाकवे असेल, वृक्षारोपण असेल, चांगल्या पद्धतीचे बसण्यासाठीचं गार्डन असेल, अशा पद्धतीचा संकल्प या ठिकाणी ग्रामपंचायत कारलाचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांनी आता नुकत्याच जिल्हा परिषद सदस्या झालेल्या PMRDच्या विद्यमान सदस्या, आमच्या कारला ग्रामपंचायतच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या दीपाली वहिनी उलावळे यांच्यासमोर सर्व ग्रामपंचायत बॉडीने हा संकल्प मांडल्यानंतर लगेचच तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपकांना उलावळे व PMRDच्या सदस्या दीपाली वहिनी उलावळे यांच्या प्रयत्नातनं, यांच्या फंडातनं या ठिकाणी आज शिवकालीन तलावाचं कारला येथील या ठिकाणी काम सुरू होत आहे. त्याबद्दल या दोन्ही उभयतांचं मी कारला ग्रामपंचायतच्या सरपंच आमच्या उज्ज्वला ताई गायकवाड असतील, उपसरपंच सागरती जाधव आणि आम्ही सर्व सदस्य तसेच कारला ग्रामस्थ यांच्या वतीने मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. आणि या कामामध्ये अण्णांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला तळ्याचा संपूर्ण काठ याचं या ठिकाणी सपाटीकरण होणार आहे. त्यानंतर PMRDच्या माध्यमातून त्यांनी सपाटीकरण असेल, तलावाचं चांगल्या पद्धतीचं बांधकाम असेल, त्याचा पाण्याचा योग्य असा वापर करण्याची भविष्याची योजना असेल. त्यानंतर या सपाटीकरण झाल्यानंतर या ठिकाणी एक चालण्यासाठी एक वॉक, ट्रॅकिंग वॉक तयार होणार आहे. त्या बाजूला चांगल्या पद्धतीची झाडं असतील, बसण्यासाठीची बाकडे असतील आणि लाईटची सुविधा असेल, अशा पद्धतीचा सुंदर असा प्लॅन या ठिकाणी त्यांनी तयार केलेला असून PMRDच्या माध्यमातून हा संकल्प या ठिकाणी आज नारळ फोडून या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. तरी मी आदरणीय एकविरा देवस्थानचे अध्यक्ष दीपक शेठ उलावळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नारळ वाढवून या कामाला या ठिकाणी सुरुवात करावी. आणि आता नारळ वाढल्यानंतर खरोखरच लगेचच या कामाला सुरुवात होत आहे. आपण पाहतोय की पोकलॅन मशीन असेल, कर्मचारी आहे, या ठिकाणी लगेचच या कामाला सुरुवात होऊन पुढील काही दिवसामध्येच हा ट्रॅकिंग वॉक असेल, हे तलावाचं सुशोभीकरण असेल, हे कारला गावातील सर्व आम जनतेच्या या ठिकाणी सेवेसाठी लवकरच या ठिकाणी तयार होणार आहे. याबद्दलही या ठिकाणी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्या अण्णांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते नारळ वाढवावं. धन्यवाद. गणपती बाप्पा एकविराईचा, भैरवनाथाचा, संतोष योगी आभार. घ्या मी संतोष घ्या आभार. जमलेले सर्व ग्रामस्थ, जो काही आम्ही गेल्या पंचवर्षीच्या जाहीरनाम्यामध्ये जो संकल्प दिला होता की सर्व आम्ही कोणती कामे करणार आहोत, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपले
या परिसरामध्ये साफ स्वच्छतेचं आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची आज या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून 111 नारळाची झाडं या ठिकाणी तळ्याच्या सभोवताल व गावातील विविध ठिकाणी, ज्या ठिकाणी गावातील आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, शाळा आहेत, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, MSCB कार्यालय असेल, अशी जी सर्व शासकीय कार्यालय आहेत त्या परिसरामध्ये या वृक्षारोपणाचं लागवड होणार आहे. आणि आज या कार्यक्रमाचा या ठिकाणी शुभारंभ झाल्यानंतर संपूर्ण गावाची स्वच्छता या ठिकाणी होईपर्यंत हा उपक्रम पुढील 8-15 दिवस जो काही चालेल तोपर्यंत चालू असणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी गावातील विविध बचत गट असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, विविध सामाजिक संस्था असतील, शासकीय कार्यालय असतील, तेथील सर्व स्टाफ असेल, या सर्वांना एक दिवस या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊन संपूर्ण गावाची स्वच्छता आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी या मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आवाहन करतो ग्रामपंचायतच्या वतीने की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ. आपलं घर, आपला घरात बाजूची परिसर या ठिकाणी, तसेच सार्वजनिक परिसर या ठिकाणची स्वच्छता बाळगणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. यामुळे आपलं आरोग्य हे नक्कीच स्वच्छतेमुळे चांगलं होत असतं. स्वच्छता नसेल तर काही साथीचे रोग असतील या ठिकाणी लागतात आणि त्या निमित्ताने आपल्या गावातील आरोग्याची दुरावस्था होते व त्यानंतर आपल्याला शरीराचं नुकसान होतंच, पण आर्थिक त्याचप्रमाणे इथून पुढे स्वच्छतेची मोहीम राबवून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने